नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्तामध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल. आपण आपल्या चॅनलवर खूप प्रभावी असे लॉ ऑफ अट्रॅक्शन त्याचबरोबर वेगवेगळ्या राशींचे राशी भविष्य जाणून घेत आहोत. त्यामुळे चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बघा, आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे क्रिस्टल ब्रेसलेट देखील आहे. ते जे तुम्हाला घ्यायचे असेल तुमच्या समस्येनुसार, जसे की पैशांसाठी आहे, कर्जमुक्तीसाठी आहे, लग्न होण्यासाठी आहे, लव्ह मॅरेज होण्यासाठी आहे, नवरा बायकोमधील नातेसंबंध चांगलं होण्यासाठी, नोकरीसाठी, व्यवसायासाठी, व्यसनमुक्तीसाठी, असं वेगवेगळ्या समस्येसाठी आपल्याकडे क्रिस्टल ब्रेसलेट आहे. जर ते तुम्हाला घ्यायचे असतील तर मी स्क्रीनवर बघा एक व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे, तिथे जा, व्हॉट्सॲपवर मेसेज करा आणि तुम्ही तुमच्या ब्रेसलेटची आजच ऑर्डर करू शकता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा जो विषय आहे आपल्या लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. पण तो विषय आहे बघा, काही लोकांना अजिबात आपल्याला मान सन्मान देत नाही. म्हणजे आपण आपल्या घरामध्ये जरी असलो ना तरी आपल्याला किंमत दिली जात नाही. एखादा निर्णय घ्यायचा असेल तर त्यामध्ये आपलं मत विचारात घेतलं जात नाही आणि आपल्याला कोणीही विचारत नाही की तुला काय वाटतंय, कसं वाटतंय. अशा वेळेस आपलं मत किंमत वाढण्यासाठी किंवा सगळ्यांनी आपल्याला व्यवस्थित आपल्या संग बोलण्यासाठी, आपली विचारपूस करण्यासाठी आज एक खूप प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. किंवा तुम्ही सगळं करूनही तुम्हाला, आपण म्हणतो ना की आपल्याकडे लक्ष दिलं जात नाही आहे, मुद्दाम आपल्याकडे दुर्लक्ष केलं जातं आहे, तर असं होऊ नये यासाठी तुम्हाला एक खूप सुंदर मी उपाय सांगणार आहे. हा उपाय स्त्री पुरुष दोघेही करू शकता. उपाय खूप प्रभावी आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, जेणेकरून उपाय कसा करायचा, काय करायचा सगळी माहिती तुम्हाला मिळेल. चला तर मग आपण उपायाला सुरुवात करूया. उपाय करण्यासाठी काही वस्तू पहिले आपल्याला लागणार आहे. त्या काय आहे ते मी तुम्हाला सांगते. पण सगळ्यात पहिले आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे चिंचोका. आता चिंचोका प्रत्येकाला माहीत आहे. चिंचेचा मध्ये जी बी असते त्याला चिंचोका म्हणतात. तो चिंचोका आपल्याला घ्यायचा आहे. तुम्ही जर शहरामध्ये राहत असाल तर तुम्हाला कोणत्याही ग्रोसरी शॉपमध्ये तो चिंचोका इझिली मिळून जाईल आणि जर तुम्ही गावात राहत असाल तर गावामध्ये पण तुम्हाला तो चिंचोका मिळून जाईल. चिंचोक्यामध्ये अट्रॅक्शन पॉवर जास्त असते. म्हणजेच काय, तर आपण त्या व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित करू शकतो. म्हणजेच ती व्यक्ती आपलं सगळं ऐकल आणि आपण जे काही बोलू त्यावरती इझिली विश्वास ठेवेल. यालाच म्हणतात चिंचोका, ज्यामध्ये आकर्षित पॉवर जास्त असते. यानंतर आपल्याला छोटंसं काळं कापड देखील घ्यायचं आहे. त्याचबरोबर काळी मिरी घ्यायची आहे. काळी मिरी घ्यायची आहे 7 काळी मिरी, 1 चिंचोका, छोटंसं काळं कापड, 7 काळी मिरी, 2 लवंगा आणि चिमूटभर हळद आपल्याला घ्यायची आहे. हे सगळं साहित्य आपल्याला घ्यायचं आहे. आता हा उपाय कधी करायचा, तर हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता. तुमच्या समोर जेव्हा केव्हा हा व्हिडिओ येईल तेव्हा तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल. सगळ्यात सुरुवातीला काय करायचं, जेव्हा आपण चिंचोका घेतलेला आहे ते सगळं सामान आहे ना, ते सगळं सामान आपल्याला घेऊन बसायचं आहे. देवघरासमोरच बसून उपाय करावा का, तर तसं नाही. पण हा उपाय करताना मासिक धर्म, विटाळ, सुताक नसेल याची काळजी घ्या. फक्त देवघरासमोर बसूनच केला पाहिजे असं काहीही नाही आहे. आता सगळ्यात पहिले काय करायचं, जे काळं कापड आपण घेतलेलं आहे ते कापड आपल्याला एका डिशमध्ये ठेवून घ्यायचं आहे. आणि ते काळं कापड खूप मोठं नसावं, अगदी छोटं, त्याची छोटीशी पोटली बनवायची आहे. एवढं काळं कापड आपल्याला घ्यायचं आहे. ते घेतल्यानंतर त्यावर सगळ्यात पहिले आपल्याला एक चिंचोका ठेवायचा आहे जो आपण घेतला आहे. 1 चिंचोका ठेवायचा, त्यावर 7 काळी मिरी ठेवायच्या, 2 लवंगा ठेवायच्या आणि अगदी चिमूटभर हळद ठेवायची आहे. हळदीमुळं आपल्या घरातली जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती सगळी निघून जाती. काळी मिरीमुळे आपले जे काही ग्रह आहे, ज्या ग्रहांना दोष लागले आहे ते दोष निघून सगळे ग्रह मजबूत होतात. आणि लवंगामुळे आपण इझिली कोणालाही अट्रॅक्ट करू शकतो. पैसा असू द्या, एखादी व्यक्ती असू द्या. या सगळ्या वस्तू खूप महत्त्वाच्या आहे. या सगळ्या एक एक करून आपल्याला त्या काळ्या कापडावर ठेवायच्या आहे. त्यानंतर त्या काळ्या कापडाच्या 4ही बाजू एकत्र करून आपल्याला त्याची पोटली बांधून घ्यायची आहे. मग ती पोटली आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायची आहे, उजव्या हातामध्ये घ्या आणि एक मंत्र आपल्याला 21 वेळेस म्हणायचा आहे. तो मंत्र आहे ओम रीम रीम कुरु कुरु वश वश स्वाहा. ओम रीम रीम कुरु कुरु वश वश स्वाहा. हा मंत्र आपल्याला 21 वेळेस म्हणायचा. त्यानंतर डोळे बंद करायचे. ज्या कोणी व्यक्तीने तुमचं सगळं ऐकावं, तुमच्यासोबत तुम्ही म्हणाल तसं त्या व्यक्तीने ऐकावं, तुम्हाला घरात मान सन्मान मिळावा, तुमची किंमत करावी, यासाठी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आहे आणि मग हा 21 वेळेस मंत्र म्हणायचा आहे. मंत्र पुन्हा सांगते. मंत्र आहे ओम रीम रीम कुरु कुरु वश वश स्वाहा. हा मंत्र आपल्याला 21 वेळेस म्हणायचा आहे. ती पोटली आपल्याला आपल्या जवळ ठेवायची
बनवायची आहे, आपल्या शरीराला स्पर्श होईल अशी, आणि रोज रात्री झोपताना ती पोटली आपल्याला आपल्या उशीखाली ठेवून झोपायचं आहे. रोज मंत्र म्हणायचा आहे, एकही दिवस मंत्र चुकवायचा नाहीये. मंत्र म्हणताना त्या व्यक्तीचा चेहरा इमॅजिन करायचा आहे आणि मग आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. उपाय केल्यानंतर 1 ते 2 दिवसामध्येच तुम्हाला खूप सुंदर, खूप जबरदस्त अनुभव येईल. ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करताय ती व्यक्ती तुमचं सगळं ऐकू लागेल, तुमच्या इशाऱ्यावर नाचेल असं आपण म्हणू शकतो. खूप प्रभावी उपाय आहे. त्यासोबत तो सांगितलेला मंत्र पण खूप प्रभावी आहे. फक्त तुम्ही मनापासून करा. या उपायामुळे कोणाचं वाईट होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि जर तुम्ही खरंच मनापासून जर उपाय केला ना तर तुम्हाला 1 ते 2 दिवसातच अनुभव यायला लागेल की ती व्यक्ती तुमच्यासोबत व्यवस्थित वागत आहे. त्यामुळे नक्की हा उपाय तुम्ही बघताय तर एकदा करून देखील बघा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेसलेट आहे. धनयोग आहे, पायराईट आहे, रिलेशनशिप हिलिंग आहे, ॲमेथिस्ट जे व्यसनमुक्तीसाठी वापरतात, 7 चक्र ब्रेसलेट जे सगळ्या समस्येवर वापरतात, असे वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेसलेट आहेत. ते जर तुम्हाला घ्यायचे असतील तर मी स्क्रीनवर व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे. त्या व्हॉट्सॲपवर तुम्ही मला मेसेज करू शकता की हो आम्हाला ब्रेसलेट घ्यायचे आहे आणि कोणती समस्या आहे ती समस्या सांगा, त्यानुसार तुम्हाला ब्रेसलेट सांगण्यात येईल. त्याचबरोबर बघा आपला एक व्हॉट्सॲप ग्रुप देखील आहे. त्या ग्रुपवर आपण रोज वेगवेगळ्या प्रकारचे उपाय, त्याचबरोबर वेगवेगळ्या ब्रेसलेटची माहिती आणि त्या ब्रेसलेटपासून कोणाला काय फायदा झालेले आहे असे अनुभव मी शेअर करत असते. त्यामुळे त्या ग्रुपला जॉईन व्हायला देखील विसरू नका. ग्रुपला जॉईन होण्यासाठी पण व्हॉट्सॲपवर मेसेज करा की आम्हाला ग्रुपला जॉईन करा, तुम्हाला ग्रुपला जॉईन करण्यात येईल. चला तर मग तुम्हाला हा उपाय कसा वाटला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहितीसोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.